कार्तिक आर्यनचा येत्या 14 जूनला चंदू चॅम्पियन रिलीज होणार आहे। सध्या या चित्रपटामुळे अभिनेता कमालीचा चर्चेत आला। अभिनेत्याला भेटण्यासाठी चाहते कमालीची उत्सुकता आहेत। अभिनेत्याला भेटण्यासाठी चाहते काय करतील आणि काय नाही याचा नेम नाही। असंच काहीसे केलंय कार्तिक आर्यनच्या एका चाहत्याने। अभिनेता कार्तिक आर्यनच्या नावाने एका स्त्रीची फसवणूक झाल्याचं समोर आले। संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे। कार्तिकच्या एका चाहतीने आवडत्या अभिनेत्याला भेटण्यासाठी लाखो रुपये खर्च केले, पण इतके पैसे देऊनही कार्तिकच्या चाहत्याची इच्छा अपूर्णच राहिली। खरं तर ही घटना मुंबईमध्ये घडली। कार्तिकच्या फॅनचं नाव ऐश्वर्या असं आहे। ही राहणारी मुंबईच्या गोरेगावमधील आहे। तिची तब्बल 85.75 लाख रुपयांची फसवणूक झाली। तिची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव कृष्णा शर्मा असं आहे। कार्तिक आर्यनला भेटायचे म्हणून या तरुणीने कृष्णा शर्माला तब्बल 82.75 लाख रुपये दिलेले आहेत। तिची ही फसवणूक आत्ता झालेली नसून 2022 या वर्षी झालेली आहे। खरं तर कृष्णाने ऐश्वर्याकडून लव्ह इन लंडन नावाच्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 82.75 लाख रुपये गुंतवण्यासाठी सांगितले होते आणि त्या बदल्यात कृष्णा ऐश्वर्याला अभिनेता कार्तिक आर्यनला भेटवून देणार होता। त्यांनी तिला प्रॉमिस केल्यामुळेच तिने हे पैसे गुंतवले होते। या प्रकरणी त्या तरुणीने आंबोली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। तक्रार केव्हा दाखल केली आहे याबद्दलची माहिती नाही, पण आता त्या आरोपीला आंबोली पोलिसांनी अटक केलेली आहे। त्या भामट्या विरोधात फक्त आंबोली स्टेशनसह वाकोला, मुंबई विमानतळ, दिल्लीतील कॅनॉट प्लेस आणि चेन्नईतील E3 टेनमपेट या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल आहे। मीडिया रिपोर्टनुसार आंबोली पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2022 ते जुलै 2023 दरम्यान त्या तरुणीने कृष्णाला इतकी मोठी रक्कम हप्त्याने दिलेली आहे। एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्याने ही रक्कम तिच्याकडून घेतलेली होती। त्या तरुणीने पोलिसांना तक्रारीमध्ये सांगितलं की कृष्णाने मला कार्तिक आर्यनला भेटवणार असं सांगितलं होतं, म्हणून मी त्याला पैसे दिले, पण ज्यावेळी मी त्याच्याकडून पैसे पुन्हा मागू लागले त्यावेळी तो गायब झाला। तक्रारीनंतर तपासासाठी पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले। अलीकडेच त्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने बंगळुरूमधील ताज वेस्ट एंड हॉटेलमधून अटक केली। त्याच्यासोबत त्याच्या आणखी 3 साथीदारांनाही बंगळुरू इथून पोलिसांनी अटक केली आहे।